आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। महिला शिक्षण विस्तार अधिकारी जाळ्यात 10,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक। गेल्या काही महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका लावला असून अनेक सरकारी अधिकारी व कर्मचारी जाळ्यात अडकले आहेत। धुळे येथील पंचायत समिती कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या रोहिणी नांद्रे यांना तब्बल 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली। या कारवाईमुळे जिल्हा परिषद आणि शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। धुळे तालुक्यातील चांदे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या त्यांना कमी आढळून आली होती। याबाबत वरिष्ठांना शाळेचा प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात तसेच शाळेला समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांनी स्वतःकरिता आणि शिक्षण अधिकारी कुवर यांच्याकरिता 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे, तर शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही एका महिला अधिकाऱ्याने अशा प्रकारे लाचेची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना सोयी सुविधांसह दर्जेदार शिक्षण देण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील जिल्हा परिषदांसह शासकीय शाळांवर खर्च केला जातो। मात्र शिक्षण क्षेत्राचे रक्षक म्हणून ज्यांना जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्याकडूनच शाळांवर आघात होत असल्याचं या लाच प्रकरणावरून दिसून येत आहे। वंदे मातरम न्यूजसाठी सचिन कांबळे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।